हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण गावठी गवार अगदी कधीतरी मिळणारी बघा आणि खूप चवदार रुचकर अशी ग्रेव्ही कशी बनवायची हे मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीने शेअर करणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी चटपटीत अशी ग्रेव्ही गावठी गवार मी बनवलेली आहे झटपट कुकरमध्ये. तर त्यासाठी काय काय लागतं आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. तर आता ही गावठी गवार मी निवडून स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुतलेली आहे आणि कवळी अशी गवार आहे बघा, खूप हिरवीगार लुसलुशीत आहे. तर त्यासाठी आता आपण इथे वाटण काढणार आहोत. तर काळ्या वाटणाची गावठी गवार बनवणार आहे आणि त्यासाठी कांदा इथे मी उभा कट करून घेतला आहे, कोथिंबीर, खोबरं आणि आलं आणि लसूण. तर आता हे सगळं मी मसाला काढून घेतला आहे आणि तो आता आपण अगदी तव्यावर सोनेरी ब्राऊन कलरचा रंग येईपर्यंत आपण भाजणार आहोत, अगदी लो फ्लेमवर. थोडंसं तेल मी तव्यावर टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग आता मी खोबरं आणि आलं लसूण हे मी भाजून घेणार आहे खरपूस. आपण जेवढा मसाला छान भाजू तेवढं भाजी ही रुचकर आणि चविष्ट बनते. तर अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि आलं आणि लसूण, म्हणजे सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. काळं वाटण तयार करायचं त्यासाठी हा मसाला लागणार आहे. हवं तर त्यामध्ये तुम्ही गरम खडा मसालाही यूज करू शकता, परंतु मी इथे पावडरचा वापर करणार आहे गरम मसाला, त्यामुळे मग इथे मी खडा मसाला घेतलेला नाही आहे. तुम्ही हवं तर त्यामध्ये दालचिनी, 2 लवंग, 2 मिरी ही घेऊ शकता. आता हे लो फ्लेमवर मी व्यवस्थित असं खरपूस भाजून घेते. खोबरं, आलं, लसूण भाजून घेतल्यानंतर आपण कांदा भाजणार आहोत. तर त्या अगोदर आपण हे अगदी लो फ्लेमवर खरपूस भाजून घ्यायचं आहे, खोबरं, लसूण आणि आलं. तर असं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जास्त काळं असं करायचं नाही आहे, जाळायचं नाही आहे. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर कांदा भाजून घेणार आहे सोनेरी रंगावर. तर आता मी कांदा भाजून घेते. थोडंसं तेल टाकायचे साईडने आणि लो फ्लेमवर ब्राऊन कलरचा कांदा आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे, ब्राऊन सोनेरी रंग येईपर्यंत. थोडंसं तेल मी साईडने फिरवते, म्हणजे खाली कांदा जास्त असा काळसर किंवा लागला जात नाही तव्याला. आणि कांदा भाजताना अगदी 2 ते 3 वेळा आपल्याला असा उलटणीने सारखा आलटून पलटून असं भाजून घ्यायचं आहे, कारण मग एका ठिकाणी कांदा जळला जातो किंवा कच्चा राहतो. त्यामुळे सतत असं 2-3 वेळा हलवायचं आहे आपल्याला उलटणीने आणि कांदा पण असा सोनेरी रंगावर छान भाजून घ्यायचा आहे. तर गावठी गवार खूप चवदार अशी बनते आणि पूर्वी असं आजी लोक खूप छान पाट्यावर मसाला वाटून करायचे, परंतु आता काही ते तसे दिवसही राहिले नाही आणि तशा गोष्टी आता म्हणजे पाटा वरवंटा राहिला नाही किंवा गावठी गवारसुद्धा मोस्टली जास्त आता मिळत नाही. तर इलायती गवारच मिळते आणि क्वचित आता कधीतरी अशी गावठी गवार येते मार्केटमध्ये. तर आता इथे मी छान अशी गवार कोवळी आणलेली आहे आणि ती स्वच्छ निवडून 2 ते 3 पाण्याने धुतलेली आणि आता मस्त अशी चटपटीत बनवणार आहे. तर आता कांदा हा आपला भाजून झालेला आहे सोनेरी रंगावर, तो आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि थोडं थंड झाल्यानंतर वाटण वाटून घ्यायचं आहे आपल्याला, मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यानंतर मग आता आपण अगदी झटपट कुकरमध्ये 2 ते 3 मिनटामध्ये आपली भाजी तयार होते
घाई जर असेल तुम्हाला तर तुम्ही अशी कुकरलाही लावू शकता किंवा कढईमध्ये सुद्धा फोडणीला देऊ शकता। तर आता इथे खूप छान गवार हिरवीगार आहे, तुम्ही बघू शकता। ही मी स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे आणि आता ती मी फोडणीला देणार। तर आता मिक्सरला मसाला हा आपण ग्राइंड करून घेऊया। तर पहिले मी कांदा, खोबरं, आलं, लसूण हे सगळं ग्राइंड करून घेते आणि त्यानंतर मग आपण फोडणी देणार आहोत। तर आता कोथिंबीरसुद्धा थोडी मी वाटणात टाकली आहे, थोडं पाणी टाकलं आहे आणि आता मिक्सरला फिरवून घेतलं की मग आता आपण फोडणी देणार आहोत। तर आता इथे मसाला छान ग्राइंड करून घेतलेला आहे। तर कलर पण खूप छान आला आहे, तुम्ही बघू शकता। अगदी हिरवागार असं कोथिंबीर आणि आलं लसूण टाकलेलं आहे, त्यामुळे खूप छान स्मेल सुटलेला आहे। तर आता मी कुकर तापायला ठेवला आहे। कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता, कडकडीत आपल्याला फोडणी द्यायची आहे मस्त। तर त्यामध्ये आता जिरी आणि मोहरी ही छान तेलामध्ये आपल्याला तडतडून घ्यायची आहे, म्हणजे छान तडका बसला पाहिजे भाजीला। तर तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि तेल तापवल्यानंतर मग फोडणी द्यायची। आता मी फ्रेश कढीपत्ता असा तेलामध्ये टाकलेला आहे, त्यानंतर जिरी आणि मोहरी, थोडासा हिंग वगैरे टाकायचा आहे आणि ते छान तडका बसल्यानंतर मसाले ॲड करायचे। तर इथे मी लाल तिखट बेडगी मिरची कलरसाठी टाकली आहे। जो आपला गोडा मसाला असतो आपण एकदम वर्षभराचा बनवतो, तो मी इथे 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे 1/2 टीस्पून। तर आता हे सगळं मसाले टाकून घ्यायचे आणि आता इथे मी गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा, कारण मी इथे खडा मसाला वापरलेला नाही आहे त्यामुळे। तर आता हे जे वाटण वाटलेलं आहे ते छान तेलामध्ये मसाले टाकल्यानंतर परतून घ्यायचं, म्हणजे तडका छान बसतो। फोडणी छान अशी फोडणी छान दिल्यानंतर मग भाजीला चव वेगळीच लागते। त्यामुळे तेलात मसाले टाकायचे आणि नंतर मग जे वाटलेलं वाटण आहे ते पुन्हा तेलात छान मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं परतून घेतल्यानंतर मग आपण जी स्वच्छ गवार धुतलेली ती त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर आता इथे थोडी कोथिंबीरसुद्धा मी तेलात टाकलेली आहे आणि आता जी गवार धुतलेली आहे ती पण मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि पूर्ण सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं आहे। जे वाटण वाटलेलं आपण आहे परतून घेतलेलं आहे ते सगळं एकसारखं असं सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळी गवार आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। तर इथे मी थोडी ग्रेव्हीज बनवणार आहे, जास्त रस्सा भाजी करणार नाही आहे, थोडी ग्रेव्ही ठेवणार आहे। तर तुम्ही अशी लहान मुलांना टिफिनला किंवा सुकीही अशी बनवू शकता, अगदी फ्राय। तर इथे मी थोडी ग्रेव्ही ठेवणार आहे, त्यामुळे थोडंसंच मी पाणी ॲड करणार आहे। तर जे वाटण वाटलेलं होतं त्या भांड्यातच मी थोडं पाणी टाकून ॲड केलेलं आहे। तर इथे मी 1 ते 2 ग्लास जवळपास पाणी टाकले आणि कुकरचे अगदी 2 शिट्ट्यांमध्ये भाजी छान शिजली जाते, तयार होते। 2 ते 3 मिनटामध्येच आपली भाजी तयार होते। तर बघा मी फार पाणी टाकलेलं नाही आणि सर्वात शेवटी आपल्याला दाण्याचा कूट टाकायचा आहे। तर इथे मी आता चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर दाण्याचा कूट टाकायचा। तर इथे मी खडा मिठाचाच वापर करणार आहे। तर दाण्याचा कूट इथे मी 2 चमचे टाकलेले आहेत। तर दाण्याच्या कुटाने पण चव छान येते आणि भाजी छान मिळून मिसळून अशी दाटसरपणा येतो भाजीला। तर थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे बघा मी आणि अगदी 2 शिट्ट्यांमध्ये भाजी तयार होते। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही असं कुकरला बनवू शकता। तर आता इथे मी खडा मीठ चवीनुसार टाकणार आहे। तर खडा मीठच मी रस्सा भाजीला यूज करते आणि त्याने चव खूप छान लागते खडा मिठाने। तर आता मी कुकर झाकण लावून 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये भाजी तयार होते। तर आता कुकर झालेला आहे, आपण थंड झाल्यानंतर 1-2 मिनिटांनी कुकर आता उघडून बघूया। तर भाजी छान तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता आणि अगदी ग्रेव्ही झालेली आहे। थोडासाच रस्सा मी ठेवलेला आहे बघा आणि मी तुम्हाला आता एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून दाखवते आणि भाजी अगदी 2 शिट्ट्यांमध्ये छान शिजलेली आहे, फार वेळ लागत नाही। तर नक्की ट्राय करून बघा, कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।